श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळे, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत भेंडींची भाजीची रेसिपी शेअर करत आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतले. पाहू शकता अशा प्रकारे. मैत्रिणींना माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी भेंडींसाठी 4-5 हिरव्या मिरच्या, 2-3 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे. तर चला आता आपण याची फोडणी करून घेणार आहोत. इथे मी कढई गरम करून घेतली. इथे मी 1.5 चमचा तेल टाकून घेते. त्यात आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचे. अशा प्रकारे पाहू शकता. खूप छान, अगदी कमी वेळेत होती ही भाजी. एकदा करून पहा. इथे मी थोडंसं चिमूटभर जिरं घेतलेलं आहे. ते आपण त्यात थोडंसं तडतडलं की मग त्यात आपण लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. लसूण थोडंसं फ्राय झाला की मग त्यात आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्यात आपल्याला मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे. हे पण आपलं थोडंसं तळलं गेलं की मग त्याच्यानंतर आपण भेंडी टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे खूप छान होती ही भाजी. वरण भातासोबत, पोळीसोबत खूप छान लागते. आता इथे आपलं सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता मी ही सर्व भेंडी कट केलेली त्याच्यात टाकून घेणार आहे आणि आपल्याला थोडंसं चमच्याने व्यवस्थित चाळून घ्यायचे. आपल्याला भेंडी अगदी कमी वेळेत होती ही भाजी. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. आता हे मी व्यवस्थित चमच्याने हलवून घेते. आता आपल्याला ही 2 मिनटं झाकून ठेवायचे. झाकण्याच्या आधी आपल्याला मीठ नाही टाकायचं मैत्रिणींनो, नाही तर आपण मीठ टाकलं झाकण ठेवायच्या आधी तर ते असं चिकचिक होतात, त्याच्यामुळे चटकतात ते. तर आता आपल्याला इथे व्यवस्थित चाळून घ्यायचे. 2 मिनटं वाफ काढून मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता इथे मी मीठ टाकण्याच्या आधी चमचा लावून व्यवस्थित हलवून घेते अशा प्रकारे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. भेंडींना थोडीशी वाफ काढूनच मीठ टाकावं, म्हणजे ती भेंडी व्यवस्थित होते. आता आपल्याला चमचा लावायचा नाही आहे. आता 5 मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायची आणि थोडंसं मी असं कढई हलवून घेते. पाहू शकता तुम्ही रुमाल लावून, कारण चमचा लावला ना तर त्या खूप अशा चिकट होतात. आता थोड्या वेळानंतर कमी गॅस शिजल्यानंतर कमी गॅस केल्यानंतर मी हे थोडंसं चमच्याने चाळून घेते. अगदी कमी वेळेत होते, करून पहा. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. ही भेंडी तुम्ही पोळीबरोबर, भाकरबरोबर खाऊ शकता. अशा प्रकारे आपली भेंडी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.